पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। याआधी बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेल्या प्रीतम मुंडेंना डावलून पंकजा यांना ही उमेदवारी देण्यात आली असल्यामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। केंद्रीय नेतृत्वाकडून होत असलेल्या या बदलामुळे पंकजा या राष्ट्रीय राजकारणात जाणार का? नेमकं काय घडणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके। प्रीतम मुंडे यांना डावलून त्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले। प्रीतम मुंडेंना डावलून पंकजा यांना उमेदवारी देण्याची कोणती कारणं आहेत तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ। नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके। 2014च्या निवडणुकीत प्रीतम मुंडे सर्वाधिक मतांनी निवडून आल्या होत्या। प्रीतम मुंडे यांना 7 लाख मतांची आघाडी मिळाली होती। 2019च्या निवडणुकीत प्रीतम यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली, पण मतांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली बघायला मिळाली। प्रीतम मुंडे यांना 2019 साली 1,68,000 मतांची आघाडी मिळाली होती। मागच्या काही निवडणुकांमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या संघर्षात ओबीसी मतं विभागली गेल्याचं दिसून आलं। शिवाय भाजपच्या अंतर्गत सर्वे रिपोर्टमध्ये प्रीतम मुंडे यांना निधी खर्च करता आला नाही। दिल्लीत संसदेत सुद्धा त्यांची कामगिरी म्हणावी तशी नव्हती। शिवाय त्यांचा जनसंपर्कही कमी झाल्याचं रिपोर्टमध्ये दिसून आलं। त्यामुळेच त्यांचं तिकीट कापलं। पण मग ते पंकजा मुंडे यांना तिकीट देऊन भाजपनं काय साधलं? तर त्यातील पहिला मुद्दा म्हणजे पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन। 2019च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली। त्यात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर मागची 5 वर्ष त्या राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत। पण पंकजा मुंडे या अशा नेत्या आहेत की त्यांच्या मागे वंजारी समाज मोठ्या प्रमाणात ताकदीनं उभा आहे। त्यामुळे पंकजा मुंडे यांना नाराज करून वंजारी समाजाची लाखो मतं गमावणं भाजपला परवडणार नाही। त्यामुळे आता त्यांना खासदारकीचं तिकीट देऊन त्यांचं प्रमोशन केले। भाजप तरुण नेतृत्वाची फळी तयार करत आहे। यासाठी पंकजा मुंडे यांच्यासारखा मास बेस नेता आणला तर ही भाजपसाठी भविष्याची तयारीच आहे। आता पुढचा मुद्दा असा आहे की फडणवीस यांच्या मार्गातील अडथळा दूर झाला। खरं तर 2019 पासून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सत्तेचा कोल्ड वॉर सुरू आहे। त्यामुळे 2019 पासून निवडणूक कोणतीही असो, पंकजा मुंडे या अपेक्षित उमेदवारांच्या यादीत असायच्या, पण त्यांचं नाव एकदाही उमेदवार म्हणून आलं नाही। पण आता त्यांना खासदारकीचं तिकीट देऊन देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गातील एक अडथळा भाजपनं आपोआपच बाजूला सारलाय। शिवाय प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून ते त्यांच्याच बहिणीला दिल्यानं त्या नाराज होणार नाहीत याची चपखल रणनीती भाजपनं आखली। आता मुद्दा येतो तो म्हणजे ओबीसीचं राजकारण। पंकजा मुंडे या ओबीसी समाजाच्या मास बेस नेता आणि भक्कम नेतृत्व आहे। सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणामुळे ओबीसी मतांचं ध्रुवीकरण होत आहे। मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू आहे आणि ओबीसी ही भाजपची वोट बँक आहे। त्यामुळे ओबीसी नेत्यांना सत्तेत योग्य प्रतिनिधित्व देणं ही भाजपची जबाबदारी आहे। म्हणूनच 5 वर्ष वनवास भोगलेल्या पंकजाताईंना खासदार बनवण्याचं भाजपनं ठरवले आणि समजा जर केंद्रात भाजपचंच सरकार आलं तर पंकजा मुंडे यांना मंत्री बनवलं जाऊ शकतं। आता शेवटचा मुद्दा म्हणजे मुंडे विरुद्ध मुंडे। 2019ची निवडणूक मुंडे विरुद्ध मुंडे अशी झाली। त्यावेळी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही एकमेकांवर प्रचारात तुटून पडले होते। तेव्हा पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, म्हणजे भाजपचाच पराभव झाला होता। आता हीच परिस्थिती झाली असती, पण आता महायुतीमुळे राजकारणातील समीकरण बदलले, त्यामुळे बहीण भाऊ एक झालेले आहेत। आता परळीत विधानसभेला धनंजय मुंडे यांचा मार्ग मोकळा झालाय। पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट देऊन भाजपनं स्मार्ट खेळी केली आहे।
विधान परिषदेत प्रीतम मुंडे यांना घेऊन त्यांचंही पुनर्वसन केलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.